श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना हा शिवशंकरांचा भोलेनाथांचा महिना मानला जातो. या महिन्यात आपण श्रावणी सोमवारी काही ना काही उपाय जे आहेत तर ते करत असतो. तर श्रावणातील दुसरा सोमवारी शिवामूठ आहे तीळ. त्याचबरोबर या श्रावणी सोमवारी बेलाच्या पानाचा एक उपाय जो आहे तो करायचा आहे. शंकरांच्या पिंडीवर वाहिलेल्या बेलाच्या पानाचा उपाय काय करायचा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार हा उद्या आहे आणि या दिवशी आपल्याला शिवामूठ ही तीळ जी आहे तर ती व्हायची आहे. तीळ आपण प्रत्येक सोमवारी बघा शंकराची पूजा करत असतो आणि श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा पूजा करायची आहे. मग मंदिरात करा किंवा घरातही तुम्ही करू शकता. भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची सेवा येते ती म्हणजे रुद्राभिषेक. भगवान शंकरांची सर्वात आवडते आणि उच्च कोटीची सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक. अगदी प्रत्येक घरातील सेवेकरी हा नक्कीच घरात किंवा केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करत असेल. त्याच्याचबरोबर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं. अनेकांनी केलंही असेल किंवा त्याचं पारायण चालू असेल आणि ते नाही शक्य झालं तर किमान शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय तरी नक्कीच पठण केला जातो. बघा ज्या काही सेवा असतील ज्या जमतील त्या सेवा जे शक्य असेल ते बघा त्या सेवा करत आहे. तसेच शंकरांच्या पिंडीवर बेलपान वाहिलं जातं आणि तसंच हे बेलपान भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलेल्या बेलपानाचा अतिशय बघा प्रभावी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. भगवान शंकरांना बेलपान हे अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही. तर बेलाच्या पानाचा उपाय काय करायचा, कसा करायचा तर ते जाणून घेऊया. बघा बेलाचं पान खाल्ल्यानं आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितलेले आहे. त्याचबरोबर रुद्र अभिषेक केल्याचं तीर्थप्राशन केल्यानं देखील खूप फायदा होतो. आपण स्वतःचं बघा स्वतः प्राशन नक्की करा, यानं शरीराला फायदा होणार आहे. तर बेलपान हे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो आणि नंतर ते निर्माल्यात जातं. या बेलपानाचा उपाय आपल्याला करायचा आहे. मंदिरात केला तर अतिशय उत्तम. दिवसभरात तुम्ही कधीही करा. त्याचबरोबर बघा या नाही तर नंतरच्या कोणत्याही सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल. तर काय करायचं आहे, 108 बेलपानं घ्यायचे आहे. त्यानंतर त्यातील एक बेलपान घ्यायचं आणि त्यानंतर बघा शिव अष्टोत्तर नामावली आहे ती म्हणून एक एक बेलपान एक जे पान आहे ते घ्यायचं आहे आणि एक एक नाव घेऊन शिवपिंडीवर ते अर्पण करायचं आहे. आणि नंतर 10 मिनिटांनी हे एक पान घेऊन ते तिजोरीत किंवा तुमच्या बघा जिथे तिजोरी आहे अगदी सोन्या नाण्याने भरलेली नाही, जी कुठली तुमची तिजोरी आहे त्या तिजोरीत किंवा तुम्ही पाकिटातही ठेवू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. अर्थात कष्ट करायचेच आहे, कष्टाला पर्याय नाही. परंतु यासारख्या सेवा करून माता लक्ष्मीची साथ ही तितकाच महत्त्वाची असते. माता लक्ष्मीची हा प्रभावी उपाय आहे. भगवान शंकर हे साधे भोळे आहे, सांब सदाशिव आहे. ते प्रत्येकाची मनोकामना ही पूर्ण करतात. आपल्या भक्तांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करत असतात. हे अर्पण करताना आर्थिक प्रगती चांगली व्हावी अशी अगदी मनापासून भगवान शंकरांना प्रार्थना करायची. अर्थात कष्ट करायचेच आहेत, परंतु त्याला नशिबाची साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी म्हणून तितकंच बघा आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून यासारख्या सेवा त्याचबरोबर उपाय करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आता बघा 108 बेलपानं नसतील तर बघा असले तर चांगलंच आहे, नसतील तर काय करायचं, तुमच्याकडे जेवढी काही बेलपानं आहेत तर तेवढी बेलपानं घ्यायची आणि ती शिव अष्टोत्तर शतनामावली तुम्हाला म्हणून हे पान अर्पण करायची. आणि त्यानंतर त्यातील अगदी 10 जरी बेलपानं असतील तरी त्यातील एक बेलपान तुम्हाला शिवलिंगावरील उचलून ते घरी आणायचं आहे. तुम्ही पाकिटात ठेवा, तिजोरीत ठेवू शकता, काहीच हरकत नाही.
त्याचबरोबर बघा, शिव अष्टोत्तर शतनामावली तुम्हाला येत नसेल तर आपल्या स्वामी कृपा चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ती यूट्यूबला लावून जरी बघा बेलपत्र अर्पण केलं शिवपिंडीवर तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही. याने तो या उपायानं तुमचे आर्थिक प्रश्न सुटणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.